लाख मराठा म्हणत आरक्षणाचं भगवं वादळ आता मुंबईच्या वेशीवरती आलेलं आहे। आरक्षणासाठी किंवा विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मुंबईमध्ये येणारच यावर जरांगे ठाम आहेत। पाहुयात या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। एक मराठा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। जय जिजाऊ। शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही। या निर्धारानं जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येनं मराठा समाज मुंबईच्या दिशेनं कूच करतोय। एक मराठा लाख मराठा म्हणत आरक्षणाचं हे भगवं वादळ आता मुंबईच्या वेशीवर पोहोचलंय। 20 तारखेला अंतरवली सराटीतून निघालेलं हे भगवं वादळ मुंबईत धडकण्याकरता 24 तास शिल्लक असताना जरांगे पाटलांना आझाद मैदानावर उपोषण करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे। आझाद मैदानापाठोपाठ शिवाजी पार्कमध्ये देखील परवानगी नाकारण्यात आल्याचं कळतंय। आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचं पत्रात कारण देत मुंबई पोलिसांनी पत्र लिहून उपोषण करण्याची परवानगी नाकारली आहे। उपोषणाकरता मुंबईत न येता नवी मुंबईतील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदानात उपोषण करावं असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे। जय जिजाऊ। एकीकडे आझाद मैदानावर पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी दुसरीकडे मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात तयारीचा नारळच वाढवलाय। आझाद मैदानावर व्यासपीठ उभा राहिले। तिथल्या कमिशनरनं ते साहेब कोण आहेत कमिशनर साहेब त्यांनी दिले मला आताच तिथल्या सगळ्या आमच्या बांधवांचा कॉन्टॅक्ट झालाय। तिथं आम्ही अमरून उपोषण करतोय म्हणून त्याबाबत ते आमचा अर्ज आमचा सुद्धा तिकडून आलेला अर्ज आहे, तिथल्या सुद्धा लोकांचा अर्ज आहे। हे कमी की काय? दुसरीकडे प्रजासत्ताक दिनानिमित्तानं मुंबईत 23 जानेवारीपासून 6 फेब्रुवारीपर्यंत 15 दिवस जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत। त्यामुळे जरांगे पाटील यांची आता चहूबाजूनी कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे। पण मुंबई आमची आणि महाराष्ट्र ही आमचा, त्यामुळे मुंबईत जाणारच यावर जरांगे पाटील ठाम आहे। 26 तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे। महाराष्ट्र आमचा, मुंबई आमची, जनता सुद्धा आमची। उलट आंदोलनात कोणी विघ्न संतोषी दिसतोय का यावर लक्ष ठेवा, गाफीर राहू नका असा सल्ला जरांगेंनी मराठा बांधवांना दिलाय। तुमच्या तिसरी जबाबदारी आहे तुम्हाला स्वयंसेवक म्हणून बनायचं, आजूबाजूला लक्ष ठेवायचं। तुमच्यावर चौथी जबाबदारी आहे आपल्या रॅलीत, आपल्या आंदोलनात कोणी जाळपोळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं। पण त्याचबरोबर अजून वेळ गेलेली नाही। मराठा लेकरांचे हाल होऊ नयेत म्हणून मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा करण्यास यावं असं जरांगे पाटील म्हणतायत। आमची अशी विनंती मुख्यमंत्री साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि अजितदादा पवार साहेबांनी स्वतः प्रत्यक्ष यांनी चर्चा लिहून हे तोडगा काढावा ही माझी समाजाच्या वतीनं तिघांना सुद्धा विनंती। कारण आम्हाला बी मुंबईला यायची हौस नाही, नसता मात्र मग आम्ही मुंबईकडे निघालेलो। तुम्ही स्वतः तिघही लक्ष घाला, मी समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती केली शेवटची। तर सरकार मराठा आरक्षणाबाबतीत सकारात्मक असून जरांगेंनी सरकारवर विश्वास ठेवावा असं मंत्री हसन मुश्रीफांचं म्हणणं आहे। त्याची काही माहिती माझ्याकडे नाही, परंतु मी निश्चितपणे याची माहिती घेईन। परंतु मला वाटतं की मराठा समाजाला मागास ठेवण्याचं काम हे युद्धपातळीवर चालू आहे। आता ह्या ज्या त्रुटी आहेत त्या मागासवर्गीय आयोगाला आम्ही लक्षात आणून देऊ आणि या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करू। जरांगे पाटील यांनी चर्चेची दारं खुली ठेवली आहे, तर सरकारकडून जरांगेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं कळतंय। मुख्यमंत्री आणि जरांगेंची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार असल्याची सुद्धा माहिती आहे। एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असताना मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या दोनही मार्गांवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। जलद कृती दल, बॉम्ब निकामी पथक देखील तैनात करण्यात आलंय।
त्यामुळे आता हे सगळं कवच भेदून जरांगे मुंबईत पोहोचतात की विजयाची सभा मुंबईच्या वेशीवरच घेतात हे पाहणं औत्सुक्याचं आहे. चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.